जय शिवराय. मी सचिन भापकर. आपलं शिवर आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी घरच्या टेरेससाठी म्हणजे हे माझे झाडं आहे, काही सांबार आहे. टेरेससाठी मी एक लिक्विड कसं बनवायचं यासाठी एक हा टब घेतला आहे. आपलं घरच्या घरी जे आपल्याकडे भाजीपाला असतो, वेस्टेज भाजीपाला आहे किंवा फळांची सालं आहे, यापासून लिक्विड बनवून ते झाडांसाठी कसं उपयुक्त आहे, तर या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे वेस्टेज भाजीपाला असते, फळं असते, पानं असते किंवा शेण, गोमूत्र, गूळ या पद्धतीने जर आपण या ड्रममध्ये जर टाकलं आणि 2 महिन्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हे एवढं टाकल्यानंतर पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर 2 महिन्यानंतर याचं लिक्विड हे आपल्या झाडांसाठी उपयुक्त ठरू शकते. तर सगळ्यात पहिले मी थोडंसं याच्याविषयी बोलू. हे कॅन आहे, 20 लिटरचं कॅन आहे आणि या 20 लिटरच्या कॅनमध्ये मी एक होल केला आहे. इथून हे एक नळी आहे. तर या नळीद्वारे जे लिक्विड बनेल ते या नळीतून बाहेर निघेल आणि हे एक होल केलेलं आहे. हे याच्यासाठी की याच्यामध्ये जेव्हा आपण वेस्टेज टाकू तर हे झाकण लावलं राहील आणि हे झाकण लावल्यानंतर यामध्ये गॅस तयार होईल. ती गॅस निघण्यासाठी एक होल केला आहे आणि याला या पद्धतीने इथे पाईप लावलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जे वेस्टेज असते भाजीपाला दररोजचा, जो आपण डस्टबिनमध्ये टाकतो, फेकतो, तो न फेकता तो जर आपण हे झाकण काढून या झाकणामध्ये जर दररोज आपण आपला भाजीपाला टाकला आणि परत मग झाकण लावून दिलं आणि त्यानंतर दररोजचा जो भाजीपाला राहतो तो आपला टाकत गेला आणि थोडं थोडं पाणी टाकत गेलं त्याच्यामध्ये, तर हे सगळं जेव्हा 2 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर यातून आपल्याला एक जैविक द्रव्य मिळेल, एक प्रकारचं जैविक खत मिळेल. जे आपल्याला 1 ग्लास जर जैविक हे खत मिळालं तर 10 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून हे झाडांना द्यायचं आहे. तर या पद्धतीने यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे जैविक घटक तुम्हाला यातून मिळेल. भरपूर प्रमाणात झाडांना जे आपण खत देतो ते खत न देता या पद्धतीने जरी आपण खत दिलं तरीही आपल्या झाडाला चांगल्या प्रकारे खत मिळू शकते आणि यामधले सूक्ष्मजीवाणू मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होतात आणि जी झाडाची माती आहे ती सुपीक होते आणि सूक्ष्मजीवाणूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्याच्यामुळे जर प्रत्येकाने आपल्या घरी या पद्धतीने जर एक अशी टँक बनवली आणि आपलं जे वेस्टेज आहे ते जर आपण याच्यामध्ये जर टाकून आपण जर जैविक खत तयार केलं तर नक्कीच आपल्याला फ्रीमध्ये आपल्याला खत मिळू शकते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. धन्यवाद.